दिमागी अमराज के लिए सिर्फ एक ही नाम, मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक। आज ही दिमागी अमराज के लिए माहिर डॉक्टर से संपर्क करें। मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक, महात्मा फुले स्कूल के सामने, सिटी फंक्शन हॉल के पास, महावितरण कंपनी के बाजू में, जिंतूर रोड, परभनी। आज ही संपर्क करें। रविवार के दिन यह हॉस्पिटल बंद रहेगा। दोपहर में 1 बजे से 5 बजे तक हॉस्पिटल शुरू रहेगा। डॉक्टर तारिक अंसारी साहब, MBBS MD DPM। आज ही संपर्क करें। SK फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। SK फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप SK फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, SK फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। परभणी पाइल्स क्लिनिक मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याकडे पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे इलाज केले जाते आयुर्वेदिक इंजेक्शन थेरपीच्या माध्यमातून। आमचा पत्ता सिव्हिल हॉस्पिटल समोर, सेवा मेडिकलच्या वर, पहिला मंजला। जर तुम्हाला पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे प्रॉब्लेम आहेत तर घाबरू नका। आता संपर्क करा परभणी पाइल्स क्लिनिकला। तुम्हाला फक्त एका आयुर्वेदिक इंजेक्शन मध्ये आराम मिळेल। 2-3 इंजेक्शन घेतले तर आता कोणलाही त्रास नाहीये आणि काही तकलीफ नाही, काही खाऊ शकतो मी आता। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। आज 12 फरवरी 2026 परभणी शहर वासियों के लिए सबसे बड़ी खुशखबरी की बात यह है कि परभणी का पहला नौजवान सैयद इकबाल सैयद ख्वाजा, ये परभणी शहर महानगर पालिका का प्रथम नागरिक बन चुका है। परभणी शहर का प्रथम नागरिक बन चुका है। परभणी शहर महानगर पालिका का पहला मुस्लिम महापौर सैयद इकबाल साहब, जो यंग ब्लड है, जो जवान दिलों की धड़कन, पिछले कई वर्षों से लगातार यहाँ पर परभणी शहर में अपनी खिदमत अंजाम दे रहे थे। कोरोना काल से 2020 से सैयद इकबाल सैयद ख्वाजा ये लगातार परभणी शहर वासियों की खिदमत अंजाम दे रहे थे। लगातार यहाँ पर खाना खिलाने का काम, कई जरूरतमंद लोगों को अनाज की किट तकसीम करने का काम, कई जरूरतमंद लोगों को अनाज के किट तकसीम करने का काम और उसी के साथ में जरूरतमंद लोगों की मदद करने का काम। यहाँ पर किसी भी समाज में भेदभाव ना करते हुए सैयद इकबाल और इनका पूरा परिवार जिस तरह से पिछले 6 साल से लगातार परभणी शहर वासियों की खिदमत अंजाम दे रहा है और हर समाज के हर व्यक्ति के घर तक ये अनाज की किट हमेशा पहुंचाते रहते हैं। लगभग आज के डेट में 25,000 रुपये एक अनाज की किट की कीमत होती है। इस तरह की अनाज की किट ये हर साल लोगों तक पहुंचाते हैं और विशेष तौर से जो लोग यहाँ पर धार्मिक गुरु है, उन लोगों को भी यहाँ पर जिस तरह से मान सम्मान दिया जाता है और बहुत ही पुरखुलूस तरीके से उन्हें भी मान सम्मान देकर उनके घरों तक ये अनाज की किट पहुंचाई जाती है। और यही नहीं, इसके अलावा पिछले कई वर्षों से लगातार सैयद ब्रदर, सैयद खानदान जिस तरह से परभणी शहर वासियों की खिदमत में यहाँ पर लगा हुआ है, उसी के चलते आज 12 फरवरी 2026 को परभणी शहर महानगर पालिका के मुस्लिम महापौर के तौर पर एक नौजवान सैयद इकबाल सैयद ख्वाजा जिस तरह से उभर कर आए हैं उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना से परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 8, जिसमें सैयद एडवोकेट सैयद समी माजूलाला, जो यहाँ पर परभणी शहर महानगर पालिका के स्टैंडिंग कमेटी के सभापति बन चुके हैं, और उसी के साथ में परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 1 के नगर सेवक गणेश देशमुख, सुरेश राव जी देशमुख साहब, ये परभणी शहर महानगर पालिका के यंग ब्लड्स में उप महापौर बन चुके हैं। और परभणी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 8 से ही सैयद इकबाल ये जिस तरह से यहाँ पर परभणी शहर महानगर पालिका के महापौर बन चुके हैं, उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना से जिस तरह से यहाँ पर एक मुस्लिम महापौर दिया गया है। और सम्मान की बात तो ये है कि जिस तरह से यहाँ पर मुस्लिम कम्युनिटी ने उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना को भरघोस वोट दिए हैं और परभणी शहर का पिछले 35 साल से परभणी के आमदार और परभणी के खासदार जो उद्धव बाला साहब ठाकरे के ही शिवसेना से यहाँ पर आमदार और खासदार रह चुके हैं, इन्होंने किस तरह का कोई विकास काम नहीं किया है, जिसके चलते अब उम्मीद लगाए
जा रही है कि परभणी के आमदार और परभणी के खासदार और परभणी शहर महानगर पालिका के महापौर सैयद इकबाल इनके नेतृत्व में परभणी शहर के मुस्लिम बहुल एरियो का विकास हो जाएगा, ऐसा कयास लगाया जा रहा है। हकीकत में जिस तरह से यहाँ पर सैयद इकबाल एक यंग ब्लड को जिस तरह से यहाँ पर महापौर बनाया गया है, यह सम्मान की बात है। और यहाँ जिस तरह से हम कयास लगाए बैठे थे कि एडवोकेट सैयद शमी माजुलाला के अलावा सैयद इकबाल साहब और उसी के साथ में यहाँ पर जिस तरह से शरफुद्दीन सिद्दीकी साहब, एराज सिद्दीकी साहब, ये महापौर की रेस में 3 लोग थे और जिस तरह से यहाँ पर कायाकल्प किया गया है, काया पलट किया गया है। सैयद इकबाल इन्हें महापौर पद के लिए यहाँ पर डिक्लेयर किया गया और महापौर पद यहाँ पर उन्हें घोषित किया गया है, महापौर बनाया गया है। सैयद इकबाल एक ऐसे नगर सेवक है जो सबसे, जितने भी नगर सेवक है इनमें सबसे कम उम्र का महापौर अगर कोई बना है तो वो सैयद इकबाल परभणी शहर महानगर पालिका के महापौर बन चुके हैं। और जिस तरह से यहाँ पर मेहनत की गई है, इनका पूरा खानदान, इनके पूरे रिश्तेदार, इनके पूरे दोस्त अहबाब यहाँ पर इनके इलेक्शन पीरियड में इनकी कैंपेनिंग में लगे हुए थे। और यहाँ पर जिस तरह से आप देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर जल्लोश मनाया जा रहा है सैयद इकबाल इनके महापौर बनने के जश्न को लेकर। आज 12 फरवरी 2026 को जिस तरह से डिक्लेयर किया गया है, यहाँ पर 11 फरवरी 2026 तक उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना के सर्वेसर्वा उद्धव बाला साहब ठाकरे और उसी के साथ में आदित्य ठाकरे साहब, इन लोगों के साथ में तमाम लोगों ने मिलकर यहाँ पर जिस तरह से डिस्कस किया है और डिस्कस करने के बाद में सैयद इकबाल इन्हें महापौर बनाया गया है परभणी शहर महानगर पालिका का। परभणी शहर के मुस्लिम बहुल एरियो का पूरी तरह से 100% विकास ये तय है कि विकास, चाहे इकबाल साहब इन्हें परभणी शहर महानगर पालिका की जानिब से जिस तरह से इनके जेब में अगर देखा जाए तो परभणी विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल, ये भी सैयद इकबाल साहब इनके जेब में है। परभणी लोकसभा मतदार संघ के कार्य सम्राट खासदार संजय बंडू जाधव, ये भी इनके जेब में है। अगर आप देखेंगे तो परभणी जिले की पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर, ये भी सैयद इकबाल साहब इनके जेब में है। जिस तरह से ये सभी पॉलिटिकल पार्टियों से यहाँ पर अपना तालमेल जमा कर बैठे हुए हैं। और यहाँ अगर आप देखेंगे तो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, ये भी यहाँ पर जिस तरह से सैयद इकबाल साहब इनके लिए यहाँ पर भरघोष निधि का यहाँ पर व्यवस्था करने वाले हैं, ऐसा भी आश्वासन सैयद इकबाल साहब इन्होंने अपने दिए हुए इंटरव्यू में, जो परभणी आज तक को इन्होंने मुलाकात दी, उसमें ये कहा है कि आपने ये नहीं सोचना चाहिए कि यहाँ पर जिस तरह से भारतीय जनता पार्टी की सत्ता है तो भारतीय जनता पार्टी के यहाँ मुख्यमंत्री है महाराष्ट्र राज्य में और मुख्यमंत्री हमें यहाँ जिस तरह से परभणी शहर के विकास के लिए निधि नहीं देंगे, ऐसा किसी ने भी नहीं सोचना चाहिए। ऐसा भी विश्वास सैयद इकबाल साहब इन्होंने जताया है और उसी के दम पर, उसी के बेस पर आज ये कहा है कि हम विकास करेंगे शहर का, शहर के हर एरिया का विकास हम करने वाले हैं। ऐसा भी सैयद इकबाल साहब इन्होंने अपने दिए हुए इंटरव्यू में कहा है, जिसकी झलकियां हम आपको परभणी आज तक पर बता रहे हैं। माइंडेड दिला होता आघाडीच्या माध्यमातून तो आम्ही सार्थकी ठरवला आहे। महापौर या ठिकाणी बनवण्यासाठी ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये थोडी अस्वस्थता होती, परंतु काँग्रेसच्या लोकांना सुद्धा आमच्या इथल्या काँग्रेसमध्ये बाबा इथं आमचं निवडणुकीपूर्वीची युती आहे, त्यामुळं आम्ही इथं आमच्यामध्ये चांगली ट्युनिंग आहे, चांगलं अंडरस्टँडिंग आहे, आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही आहे, मतभेद नाही आहे। आम्हाला काही डिस्टर्ब आम्ही आपसात लोकल लेवलवर आम्ही आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग करून आज महापौर आणि उपमहापौरांच्या निवडी आम्ही केल्या, त्याबद्दल सर्व सन्माननीय नगरसेवकांचं स्वागत करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो। सत्ती पुढे शांत करत नाही असं म्हणते मन आहे, भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला, मोठ्या मोठ्या ऑफर देण्यात आल्या आपला महापौर होण्यासाठी, त्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न केला पण कुठले नाही। तर राष्ट्रवादीचा एक आमच्याकडे आला आणि एक सोबत आला, 26-39 मतानं आम्ही जवळजवळ 13 मताने आम्ही या ठिकाणी महापौराची आम्हाला महापालिकेमध्ये येतो।
कशा परिस्थिती काय काय परिस्थिती निर्माण होती त्याप्रमाणे आमची मेंबरचे 6. त्यामुळे आम्ही उगाच खोटानाटा दावा करणं काही उचित नाही. त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष भाजपनंतर कोणता असेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवलं. त्यांची लढाई आहे त्यांच्यासमोर, आमची नाही. आमच्यासोबत कोण येणार आहे? 6 लोकांसोबत ते 24 भाजप आमचे 6 काय काय घडते त्याप्रमाणे नाही नाही अशा आमच्याकडे काही बैठका झालेल्या नाही, आलेल्याही नाही. महापौरचा बैठक का महापौरचा अँकर कर ना मग भाऊ. अजून मला बाहेर गेले तिचा पाठवायची एकही नाही पाठवलं की एक गाड्यात फोन करायची हजारात आमदार फाईटला पाठवला. कुठे गेला कुठे गेला तुझा माणूस सेपरेटली रहेगा. आम्ही आनंदी आहोत. शिवसेना सर्वाधिक वर्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिकेला शिक्षण होतं त्याच्यासाठी आनंद परभणीकरांना धन्यवाद दिला होता. मी परभणीकरांना ह्या ठिकाणी हा महापौर पद समर्पित करतो. परभणीकरांचं मनापासून स्वागत करतो की परभणीकरांनी न भूतो न भविष्यती पहिली वेळच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला भरभरून मदत केली आणि त्याच माध्यमातून आज परभणीचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झाला आणि या ठिकाणी उपमहापौर काँग्रेसचा झाला. चंद्रपूरला घडलेल्या घटनेनंतर काही तर्कवितर्क लोक लावत होते, आपल्याला या संधीचा काही फायदा घेता येतोय का असेही प्रयत्न करीत होते. पण परभणीतली काँग्रेसची जी काही टीम आहे आणि आमची टीम, आम्ही खासदार आमदार आमचे पदाधिकारी, आमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ट्युनिंग होतं, चांगल्या प्रकारचे समन्वय होता आणि ते कुठेही तडेला जाणार नाही याची आम्ही ठिकाणी खात्री घेतली होती. आणि आम्ही सगळ्या जणांनी मिळून बाहेर काय झालं याच्याकडे बघायचं नाही. आपल्या शहरामध्ये आपण निवडणुकीपूर्व आपण युती केलेली होती, त्यामुळे ही युती अस्तित्वात ठेवून भविष्यात चांगलं काम करून या परभणीकरांनी जो दिलेला आपल्याला प्रतिसाद आहे, त्यांनी जे आपल्याला मतदानाच्या रूपानं दान दिलेलं आहे,
त्या दानाचं उत्तरदायित्व स्वीकारून परभणीतल्या सगळ्या ह्या महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरी सुविधा त्या नागरिकांना पुरवणं याला आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत. आपल्याला ह्या निमित्तानं सांगतो. सत्ताधारी भाजप आहे, आपल्याला निधी कसा मिळेल, कसं आपण हे महापालिकेचं काढा? आता ठीक आहे, महापालिकेला सत्ता त्यांना पैसे द्यावं लागतील. ठीक आहे, थोडं कमी जास्त होईल, त्याच्या सत्ता असलेल्या महापालिकेला जास्त देतील, आम्हाला कमी देतील, द्यावं तर लागेल. शेवटी इथेही माणसं राहतात. इथं भाजपला मतदान करणारे माणसं नाही. फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करणार आहेत, काँग्रेसच करणार आहेत. इथं भाजप लढली, राष्ट्रवादी लढली, जनता विरोधात आहेत आज. तर त्यांच्या लोकांनी मतदान दिले ना त्यांना, मग पैसे त्यांना महापालिकेत द्यावं लागतात. आणि ते आम्ही बघा, शेवटी निवडणुका ह्या राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं. निवडणूक संपल्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही या जिल्ह्याचे खासदार आहेत, या ठिकाणचे आमदार, या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे आमच्या क्षेत्रामध्ये येणारी ही महापालिका ह्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयी दूर करणं, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी दूर करणं, त्यांच्या नागरिक समस्या सोडवणं हे आमची जशी जबाबदारी आहे, तसं जिल्ह्याच्या पालकमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे की ह्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपण न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. शेवटी परभणीकर हे उपेक्षित आहेत. हा मागासलेला भाग म्हणून आपला परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. तर अशा ह्या मागासलेल्या जिल्ह्याला प्रशासनातल्या, शासनातल्या सगळ्या लोकांनी उदारांतकरणाने मदत करावी, अशा स्वरूपाची मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, आपण पाहिला असताल महापौरच्या निवडीच्या वेळेस मुस्लिम नगरसेवक एकीकडे दिसले, हिंदू नगरसेवक, पण परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र दिसले. काय भावना वाटते, कसं पाहताय? बघा, महापालिकेची निवडणूक लढताना आम्ही हिंदू मुस्लिम सगळे एकत्र बढून लढलो. तुम्ही बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असताना आम्हाला त्यांनी कुठेही मनात संकोच न ठेवता उदारांतकरणानं लोकसभा आणि विधानसभेला मदत केली. आणि आता आम्ही त्यांचा महापौर केला तर त्याच्यात काही वेगळं नाही. त्यांनी दाना रूपानं आम्हाला दोनदा मदत केली, आम्ही त्यांचा महापौर करून आम्ही त्याची परतफेड केली. शेवटी समन्वय हे दोघांनी साधला पाहिजे. ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण सोबत आहोत, कारण परभणी पॅटर्न हा अख्ख्या महाराष्ट्रात राबला पाहिजे, मी या मताचा आहे. आम्ही इथं एमआयएमला वाव मिळू दिला नाही. मुस्लिम बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करीन की परभणीतल्या मुसलमानांनी एमआयएमला ह्या ठिकाणी वाव दिला नाही, काँग्रेसला वाव दिला, राष्ट्रवादीला वाव दिला, पण ह्या ठिकाणी मशालीला सुद्धा वाव दिला, परंतु एमआयएमला दिला नाही. तर त्यांनी ओळखून घेतलं की एमआयएम ही आपली नाही आहे, ही भाजपची बी टीम आहे. आणि म्हणून परभणीकरांनी काँग्रेसला प्राधान्य दिलं, मशालीला प्राधान्य दिलं, बाकी इतर पक्षाला दिलं, पण एमआयएमच्या पाठीशी परभणीकर गेले नाहीत. त्याबद्दल परभणीतल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणाला कुठेतरी हा चेकमेट आहे का? नाही, हा पॅटर्न महाराष्ट्रात राबला पाहिजे. हा मतदान करणारा जो वर्ग आहे, यांनी जरा हुशारीने जर मतदान केलं तर भाजपचे जे मनसुबे आहेत ते सगळे धुळीला मिळतील, हे तुम्हाला सांगतो. अल्पसंख्याक महापौर दिला हा भाजपाला उत्तर आहे का? जे काही हिंदुत्व आणि मराठी नाही, हिंदुत्व काय हिंदुत्व? भाजपाने एमआयएमची मदत घेतली, 2 ठिकाणी एमआयएमला मदत केली. भाजपने हिंदुत्व सांगू नये आम्हाला. आम्ही खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली आहे हिंदुत्वाची, आम्ही त्याच्याशी बांधील आहोत. परंतु आम्हाला बाळासाहेब हे नाही शिकवलं की रोज उठलं की मुसलमानाला भांड, बिस्तानेला भांड, हे नाही. बाळासाहेब म्हणायचे, जो या भारतात राहतो, या हिंदुस्थानात राहतो, तो हिंदुस्थानी, तो मराठी, आणि जो देशाचा विरोध करतो तो देशद्रोही, अशी भूमिका बाळासाहेबांची होती. आम्ही रोज उठलं की मुसलमान असा, मुसलमान तसं कधी म्हणलो नाही, म्हणणार पण नाही, कारण मुसलमान काही ह्या देशातले नागरिक आहेत. आपण जसे या देशातले नागरिक आहोत, तसेच मुस्लिम समाज सुद्धा या देशातला नागरिक आहे. त्यांचं सुद्धा आपल्या देशामधल्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना निग्लेक्ट करता येणार नाही. त्यामुळे लोकसभेला, विधानसभेला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहिला, तर त्याचं फळ, त्याची उत्तरदायित्व आम्ही या ठिकाणी त्यांना सय्यद इक्बालच्या रूपानं महापौर देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये आता 2.5 वर्षानंतर दुसरा महापौर होईल, त्यावेळेस आमचा हिंदू समाजातला होईल. त्यामुळे कुठेतरी एक अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे. उमेदवार आपण दिला, मुस्लिम चेहरा असला तरी तरुण यासाठी दिलाय की चांगलं काम करेल, थोडा तो शिकला सवरलेला आहे, सगळ्याला जाणून घेणारा आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करील अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी बघा, आम्ही पहिले महाशिवपुराण कथा घेतली होती, ती जागा त्यांचीच होती. त्यांनी त्यावेळेस विचार केला का की इथं मुसलमानाच्या कार्यक्रमाला, हिंदूच्या कार्यक्रमाला आपण मुसलमान जागा द्यावी का? त्यांनी नाही विचार केला ना. मी बागेश्वर धामची कथा घेतली, आपले
प्रदीप मिश्रा महाराजाची कथा घेतली, दोन्ही वेळेस त्यांनी आपल्याला जागा द्या. कधी आम्ही त्यांचं आणि आमचं बघा, हे सगळे जुनानुबंधाचे संबंध असतात. ज्या गावात राहतो, ज्या गल्लीत राहतो, ज्या वार्डात राहतो, एखाद्या घरासमोर असतात, एखादा दुसऱ्या समाजाचा आहे म्हणून त्याची द्वेष करायचं कारण नाही. अरे सुखदुःखामध्ये आपल्यासाठी धावून येणारा जो पहिले येतो तो आपला असतो. सोय करीन ते सोयरा. आता इथं जवळचे असतात पण ते आपल्या अडचणीत येत नाहीत, त्यामुळे त्याला जवळ धरून उपयोग आहे का? आपल्याला समजून घेणारा जो माणूस असतो त्याला आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आम्हाला ज्यांनी समजून घेतलं त्याला आम्ही समजून घेण्याचं काम केलं. सगळ्यात अगोदर मी आभार मानतो आमदार पंडित जाधव साहेब आणि आमचे गटनेते दिलीप काका, नामंदार सर, माजूलाला, हे सर्वांचे मी आभारी. त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला म्हणून आमचे. काय भावना आहेत आपल्या, काय परभणी शहराच्या काय समस्या आहेत आणि काय समस्या सोडवणार आहात? नाही, समस्या तर भरपूर आहे, ती आम्ही भरपूर सगळं काम करण्याचा प्रयत्न करू. प्रश्न स्वच्छतेचा सगळ्यात अगोदर स्वच्छतेचा कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, ते आम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यावर निर्णय घेतो. आमदार खासदारांनी आपल्यावर विश्वास हो, टाकला, ठेवलं. त्याबद्दल काय म्हणतो? मी त्यांचा आभारी होतो आणि सतत प्रयत्न करू. आणि 65 जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन कोणाला सोडणार नाही, सगळ्याला सोबत घेऊन काम करणार. तुम्ही आतापर्यंत परभणी शहरातच राहत होतात. यापूर्वी देखील महापालिका जी काँग्रेसच्या ताब्यात होती, आता त्यावेळेसची परिस्थिती, आता पुढे काय बदलेल असं वाटतं? हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर, आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलो असं आम्हाला वाटतं. ते वेगळं आहे सर, आता ते सोडून द्या. विकासाच्या मुद्द्यावर बात करा. ते खानमान आता सोडून टाका सर. नाही, आमचे पक्षप्रमुख तसले नाही. आम्हाला स्पष्ट आदेश आहे, कामं करण्याचं काम करा, नुसतं खानमान करायचं काय काम नाही. म्हणजे आपण मुंबईला गेला होता, उद्धव ठाकरेंची पण भेट झाली. काय नेमका संदेश दिला ठाकरे साहेबांनी तुम्हाला? एकदम स्वच्छ आणि निर्मळ की ते विकास करायचं म्हटले त्यांनी. दुसरं काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही. आणि आम्हाला इथून पुढं जास्त आमदार आमचे करायचं, प्रत्येक शहरामधून आमचा आमदार ह्याचं करायचे. आम्ही सतत प्रयत्न करणार. थँक्यू. मैं कुछ सैयद अकील, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद यान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख हयारा मैडम, शेख इस्माइल और उसी के साथ में परभणी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभणी। परभणी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन। 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए। 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभणी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभणी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर
दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में चिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा, खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।